गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिंदे समितीने मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदींचा शोध घेतला। त्यातील मराठवाड्यातला नेमका आकडा समोर आलाय। मराठवाड्यामध्ये 48,000च नोंदी असल्याचं समोर आलं, तर इकडे बावनकुळेंनी देखील ज्यांच्या वैयक्तिक नोंदी किंवा वंशावळ आहे त्यांनाच जात प्रमाणपत्र मिळेल असं सांगितलं। नेमकं काय पाहूयात। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच। मराठ्यांनी विजय मिळवलाच असं सांगताना जरांगे पाटील मराठवाड्यातील सर्व मराठे ओबीसी आरक्षणात जाणार असा दावा करत आहेत। त्याचवेळी जरांगे ज्या 58 लाख कुणबी नोंदींवरून मराठा कुणबी एकच असल्याचा कायदा करा अशी मागणी करत आहेत, त्याबाबत माहिती अधिकारातून आकडेवारी समोर आली। मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी माहिती अधिकारात आकडेवारी मागवली। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदी शोधल्यात, ज्यात सर्व 58 लाख नोंदी एकटे मराठवाड्यातील नाहीत। मराठवाड्यात 48,000 नोंदी आहेत। अमरावती विभागात 25,74,369 नोंदी सापडल्यात। नागपूर विभागात 9,04,976 नोंदी। कोकण विभागात 8,25,247 नोंदी आहेत। पुणे विभागातून 7,02,513 कुणबी नोंदी सापडल्यात। नाशिक विभागात 8,27,465 तर लातूर विभागात 984 नोंदी आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 47,795 मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात। या नोंदींवरून 2,39,000 अर्ज आले आहेत। म्हणजेच शिंदे समितीला सापडलेल्या नोंदींवरून मराठवाड्यात कुणबी नोंदी असलेले मराठे 47,795 आहेत। त्यातच आता जो गॅझेटवरून GR निघाला त्यात नवीन काहीही नसून नव्या नोंदी सामील करण्याचा निर्णय नाही असं मराठा समन्वयक विनोद पाटील म्हणाले। मराठवाडा 100% आरक्षणात जाणार। मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। खूप लय आनंद होतोय मनात। पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे। जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या, आणखीन मोठा आनंद व्यक्त करू। हैदराबाद गॅझेटवर जी वारंवार चर्चा होती आणि वंशवाळी जर जुळली तर ज्यांच्याकडे आज आहे त्यांना ते तसंही मिळतं आहे। जो कायदा 2001चा आहे त्या कायद्याप्रमाणे जो काही पुरावा देईल त्याला मिळणार आहे। हेच माझं म्हणणं होतं की मराठा समाजाच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही प्रकारे नवीन नोंदी घेण्याचा आदेश सरकारने काढलेला नाही आहे। कुठल्याही प्रकारे सरसकट देण्याचा आदेश सरकारने काढलेला नाही आहे। ज्यांच्या नोंदी त्यांना पूर्वीपासून मिळत होतं, आज याच्यात नवीन काही नाही आहे। हाच मुद्दा समाजाने आता लक्षात घेतला पाहिजे। एकूणच काय तर ज्यांच्या वैयक्तिक किंवा वंशावळीनुसार कुणबी नोंदी आहेत त्यांना जात प्रमाणपत्र मिळणारच आहे। आणि आता हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं GR काढला असला तरी जात प्रमाणपत्रासाठी नोंद दाखवावीच लागेल, हे पुन्हा एकदा महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना, तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहे, लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना। ज्यांचे पुरावे आहेत त्यांना दिलं जाणार। हैदराबाद गॅझेट हे महसुली पुरावा आहे, सरकारी दस्तऐवज आणि समाजाची आकडेवारी दिली। एखाद्या तालुक्यात समजा 20,000 आकडा दिला 81ला 1881ला, तर त्याचे आता 70,000 झाले। म्हणजे जे पूर्वी होते, एखादं गावाचं उदाहरण दिलं तुम्हाला मी, अंतरवालीचं दिलं की इथं बाबा त्या काळी 100 मराठी होते, त्यांचे आता 2,000 झाले। मग आम्ही त्यांचे वंशज आहेत ना। म्हणजे इथं असणारा मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे। त्या हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावरती इथल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। फक्त सरकारनं दगाफटका करायचा नाही। हैदराबाद गॅझेटमध्ये वैयक्तिक नोंदी नाहीत,
जातीची आकडेवारी आहे, पण निजाम काळात जे मराठे होते ते आम्ही आहोत, त्यामुळे हैदराबाद गॅझेटवरून ओबीसींचं जात प्रमाणपत्र मिळेल असा युक्तिवाद जरांगे पाटील यांचा आहे. अर्थात प्रत्यक्ष जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज दाखल होतील त्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल. हे जे परिपत्रक शासनाने काढले, जी नियमवाली घालून दिली किंवा याला मी जे माहिती पुस्तक म्हणतो, ह्या माहिती पुस्तकामध्ये एकच सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे कुणबीची नोंद असेल, समाज कुठलाही असेल, ज्यांच्याकडे कुणबीची नोंद असेल मराठवाड्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावं. मग सरकारला माझा प्रतिप्रश्न आहे, मग हे देणं बंद होतं का? एखाद्या न्यायालयाचा आदेश होता का? मंत्रिमंडळाचा निर्णय होता का? काहीही नसताना तुम्ही जुनीच गोष्ट नवीन पॅकिंग करून दिलेली आहे. मी एक पाऊल पुढं टाकून सांगतो, हैदराबाद गॅझेट लागू झाले असं सरकार जर सांगत असतील, सरकारपेक्षा विखे पाटील साहेब सांगताय, तर त्यांनी 2 ओळीचं पत्र काढावं की जे मराठे शपथपत्र देतील की मी मराठा आहे, मराठवाड्यातलं रहिवासी, त्याला सरसकट प्रमाणपत्र द्यावं. हैदराबाद गॅझेटवरून GR निघाल्यानं जरांगेंना मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळेल असं वाटतंय. तर सरकारनं नोंदींवर बोट ठेवत कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिली. त्यामुळे गॅझेटवरून GR काढला म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा कुणबी जात प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा झाला का, यावरून पेच निर्माण झालाय. नागपूरहून गजानन उमाटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.